नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत इयत्ता 7वी सामान्य विज्ञानातील 20वा धडा तारकांच्या दुनियेत या धड्याचा स्वाध्याय अभ्यास. चला तर मग बघूया आपल्या स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न. तर प्रश्न पहिला आहे, रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. त्यातील अ आहे, दूरवर पाहिल्यास आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते, त्या रेषेला काय म्हणतात? उत्तर आहे क्षितिज. आहे, राशींची संकल्पना मांडताना डॅश वृत्त विचारात घेतले आहे. उत्तर आहे आयनिक. ई आहे, ऋतुमानानुसार वर्गीकरण केल्यास एका ऋतूत किती नक्षत्रे येतात? उत्तर आहे 9. उ आहे, सूर्याचे पूर्वेस उगवणे व पश्चिमेस मावळणे हे सूर्याचे काय आहे? तर भासमान ब्रह्मन आहे. 2 आहे, आज 8 वाजता उगवलेला तारा 1 महिन्याने किती वाजता उगवलेला दिसेल आणि का? उत्तर आहे, तारे दररोज 4 मिनिट लवकर उगवतात, त्यामुळे 30 दिवसांनी तो आजच्यापेक्षा 120 मिनिटे लवकर म्हणजे 2 तास लवकर उगवेल. आज 8 वाजता उगवलेला तारा 1 महिन्याने 6 वाजता उगवलेला दिसेल. प्रत्येक महिन्यात तारा आधीच्या महिन्यापेक्षा 2 तास लवकर उगवलेला असे भासते. प्रत्यक्षात पृथ्वी भ्रमण करीत असते आणि तारे स्थिर असतात. तिसरा प्रश्न आहे, नक्षत्र लागणे म्हणजे काय? पावसाळ्यात मूग नक्षत्र लागले म्हणतात, याचा अर्थ काय? आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. उत्तर आहे, पृथ्वीवरून आकाश पाहताना निरनिराळ्या ताऱ्यांवरून आणि तारका समूहांवरून आपल्याला हे ताऱ्यांचे भ्रमण दिसत असते. जेव्हा पृथ्वी आपले स्थान बदलते तेव्हा सूर्याच्या पार्श्वभूमीवरील रास बदलते. याला आपण सूर्याने संक्रमण केले असे म्हणतो. प्रत्येक राशीत 2.25 नक्षत्रे असतात. या काळात पृथ्वीवरून पाहिले असता सूर्याच्या पाठीमागे ठराविक रास व त्यातील ठराविक नक्षत्र असते. जेव्हा सूर्य त्या ठराविक रास व नक्षत्रासमोर येतो तेव्हा अशा वेळेला नक्षत्र लागणे असे म्हणतात. पावसाळ्यात सूर्य मूग नक्षत्रात प्रवेश करतो, म्हणून पावसाळ्यात मूग नक्षत्र लागले असे म्हणतात. प्रश्न 4 आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यातील अ आहे, तारका समूह म्हणजे काय? उत्तर आहे, खगोलाच्या एक लहान भागात बसलेल्या आणि प्राणी किंवा व्यक्तीच्या विशिष्ट आकृतीत दिसणाऱ्या ताऱ्यांच्या गटाला तारका समूह असे म्हणतात. आहे, आकाश निरीक्षण करण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी असे तुम्हाला वाटते? उत्तर आहे, चांगल्या दर्जाची दुर्बीण, आकाश नकाशा आणि दिशा दाखवणारे होकायंत्र या साधनांची व्यवस्था करून शहरापासून दूरवर अमावास्येच्या दिवशी रात्री आकाश निरीक्षण केले पाहिजे. आहे, ग्रह, तारे, नक्षत्र यांचा मानवी जीवनावर प्रभाव पडतो असे म्हणणे योग्य आहे का? आणि ते का आहे? उत्तर आहे, ग्रह, तारे, नक्षत्र यांचा मानवी जीवनावर प्रभाव पडत नाही. वैज्ञानिक युगात अनेक पद्धतीने अवकाश संशोधन केले आहे. मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले आहे आणि मंगळावर देखील जाण्याची त्याची तयारी आहे. कोणत्याही संशोधनाद्वारे ग्रह, तारे, नक्षत्र यांचा मानवी जीवनावर प्रभाव पडतो हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले नाही. म्हणून ग्रह, तारे, नक्षत्रांचा प्रभाव मानवी जीवनावर पडतो असे म्हणणे योग्य नाही. आकृती 20.1 अनुसार ताऱ्याची निर्मिती व जीवन प्रवास संदर्भात परिच्छेद लिहा. तर हा परिच्छेद म्हणजे ही आकृती आहे, यावरून आपल्याला काय करायचं आहे? परिच्छेद लिहायचा आहे. म्हणजे तेजोमध, सर्वसाधारण तारा, तांबडा राक्षस तारा, बिंबावृका, श्वेतवटू आणि यांचे विषय. तर उत्तर आहे, धूळ व हायड्रोजन वायूने बनलेल्या तेजोमेघांपासून ताऱ्याची निर्मिती होते. तेजोमेघांमध्ये गुरुत्वाकर्षण असते. यामुळे तेजोमेघांतील कर्णांमध्ये आकर्षण निर्माण होऊन आकुंचनाचे ढग दाट व गोलाकार होतात. यावेळी ढगांच्या मधल्या भागात वायूचा दाब वाढतो, तसेच त्याच्या तापमानामध्येही प्रचंड वाढ होते. तेथे ऊर्जा निर्मिती होऊ लागते. या अवस्थेला तारा म्हणतात. तेजोमेघापासून सर्वसाधारण तारा बनतो, पण तो आकाराने मोठा असला तर त्यापासून भव्य तारा तयार होतो. या ताऱ्यांच्या तापमानात वाढ झाली तर त्यांच्यापासून तांबडा राक्षस तारा किंवा तांबडा महाराक्षस तारा निर्माण होतो. जर यात प्रसरण क्रिया झाली तर बिंबानिका आणि अतिदीप्त तारा तयार होतात. या उलट जर आकुंचन झाले तर श्वेतपटूची निर्मिती होते. अतिदीप्त तारा एकतर कृष्ण विवराळीकडे जातो किंवा त्याचा न्यूट्रॉन तारा बनतो. हाच ताऱ्यांचा जीवन प्रवास असून ताऱ्यांचे विविध प्रकार या स्वरूपामध्ये ओळखतात. आकाशगंगेतील ताऱ्यांमध्ये रंग, तेजस्विता तसेच आकारानुसार मोठी विविधता दिसून येते. Thanks for watching video.
इयत्ता 7वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.